टिळक म्हणजे करारी बाणा, टिळक म्हणजे सिंह गर्जना, टिळक म्हणजे करारी बाणा, टिळक म्हणजे सिंह गर्जना. अन्याय ज्यांना अमान्य ते म्हणजे लोकमान्य, ते म्हणजे लोकमान्य. मित्रांनो, आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांच्याच पुण्यतिथी. लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते. लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृती व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही 2 वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकांच्या कार्याने घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. तेव्हा न्यायालयात टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना केली. इंग्रजांनी टिळकांना 6 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्मदेशातल्या मंडालेच्या तुरुंगात केली. मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये ऐक्याची, राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे 2 उत्सव सुरू केले. जनतेने प्रेमाने त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली. अशा या भारत मातेच्या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. शेवटी मी एवढेच म्हणेन की सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचीच लागते. सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचीच लागते. म्हणून तर टिळकांच्या चरणांवर मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.